जसं की आपण पाहिलं काल दीक्षाभूमीमध्ये खूप मोठा आक्रोश आपल्याला पाहायला मिळाला होता. अंडरग्राउंड पार्किंगचा वाद जो आहे तो चिघळला होता. पोलिसांनी देखील मोठ्या शिताफीने तो वाद कसाबसा हँडल केला होता. आपल्यासोबत बोलण्यासाठी सहपोलीस आयुक्त दोर्जे मॅडम आहेत. मॅडम काल जो वाद झाला होता, आंबेडकरी जनता जी आहे ती आक्रमक झालेली होती. त्यावरती आपलं काय? काल जे वाद झाला होता ते स्पॉन्टेनियसली झाला आणि आम्हाला त्याबद्दल अगोदर माहिती नव्हता की असं एक होणार आहे. ते शांततेने त्यांचे जे सभा आहे ते शांततेने पार पडतील अशा आमची अपेक्षा होती. पण त्यात काही लोकांना त्यात सहमती जे काही त्यांचे डिस्कशन सुरू होतं त्यात त्यांना भिन्न अभिप्राय असल्याकारणाने त्यांनी दीक्षाभूमीमध्ये एकदम अचानक प्रवेश करून त्यांनी ते आक्रोश करणे आणि तिथे तोडफोडची कारवाई त्यांनी सुरू केलेली होते. तर त्याच्यानंतर आम्हाला माहिती पडलं की अजून काय JCB वगैरे घेऊन किंवा अजून मोठ्या प्रमाणे तोडफोड करणे आणि जे तयार केलेले आहे नवीन बांधकामसाठी तो भरण्यासाठी ते मशीन वगैरे आतमध्ये घेऊन जाणार आहे असं आम्हाला माहिती पडलं होतं. म्हणून आम्ही चोख बंदोबस्त ठेवले आणि असं काही होऊ दिलं नाही आहे. आणि आज पण आम्हाला असं माहिती पडले की काय सोशल मीडियामध्ये लोकांना आवाहन केलेले आहे की तुम्ही फावडा घेऊन या, JCB घेऊन या वगैरे वगैरे असं तयार केल्याने आम्ही बौद्ध जनतेला आम्ही विनंती केली की शांतता प्रस्थापित करावे आणि आम्ही चोख बंदोबस्ती ठेवलेली आहे की जे SRP आहे आमच्याकडे RCP आहे, आमच्या पूर्ण DCP आलेले आहे, ॲडिशनल CPs आहे आणि आमचं प्रॉपर बंदोबस्त म्हणजे जास्तीत जास्त संख्येने आम्ही नेमलेली आहे जेणेकरून काय म्हणजे दीक्षाभूमीचे जे पावन स्मारक आहे त्यात काही इजा वगैरे होऊ नये, काही तोडफोड वगैरे होऊ नये म्हणून. मॅडम पण जसं आपण बघितलं की मागच्या वेळेस देखील आंबेडकरी जनता एक प्रकारे आक्रोश म्हणजे आंबेडकरी जनतेने दाखवलेला होता. यावेळेस सुद्धा तसाच आक्रोश पाहायला मिळाला. पण जर का आपण एक बघितलं असेल तर त्याच्यामध्ये नागपूरची जनता कमी असून बाहेरची जनता जास्ती दिसली होती. असं मला माहिती पडत आहे की आम्ही आता याच्याबद्दल चौकशी सुरू केलेली आहे. आता मला माहिती पडत आहे की लोकल जे लोक होते ते कमी प्रमाणात होते आणि बाहेरून आलेले जे बाहेर राज्यातून आणि आमचे जे राज्यातमधले बाहेर जिल्ह्यामधून आलेले लोकांची प्रमाण जास्त होतं. मॅडम आता जसं की आपण बघितलं की एक माहिती अशी पण आलेली आहे सूत्रांकडून की त्यांच्यावरती गुन्हे देखील दाखल करण्याची प्रक्रिया जी आहे ती सुरू झालेली आहे. बरोबर आहे. प्रक्रिया सुरू आहे. मॅडम आता याच्यावरती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील स्थगितीचे जे ते निर्णय अधिवेशनामध्ये घेतलेला होता. तरी देखील जनता जी आहे ती आक्रमक होती. तर आता पुढे आपले कसे पाऊल राहतील किंवा असं समजा काही पुन्हा अनुचित प्रकार काही घडतो तर याच्यावरती पोलिसांची कशा प्रकारची कारवाई असेल? आमचं काम सुरक्षा ठेवण्याबद्दल आहे आणि जे निर्णय आहे शासन स्तरावर घ्यावं लागेल. तर त्यासाठी चर्चा करणे वगैरे वगैरे. तर त्यात कन्सर्न्ड एजन्सीला नक्की आम्ही एजन्सीला आम्ही विनंती करणार आहे की लवकरात लवकर यात काही मार्ग काढला पाहिजे म्हणून. बरोबर. जसं की आपण पाहिलं हे होते आपल्यासोबत सहपोलीस आयुक्त दोर्जे मॅडम आणि जसं की आपण पाहिलं की पोलीस आपलं काम एकदम उत्तमरित्या करत आहेत आणि ज्या प्रकारे हा जो वाद झाला होता या वादला मिटवण्याचा प्रयत्न जे शासन आणि पोलीस प्रशासन आपल्या प्रयत्नी करत आहेत. कॅमेरामॅन सम्राट गोटेकर सोबत धवल गोलप, देशोन्नती, नागपूर.